मित्रांनो, बिग बॉस मराठी हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. 100 ऐवजी केवळ 70 दिवसांचा खेळ निर्मात्यांनी केल्यामुळे आता नेक्स्ट टास्क कोणता, त्यापेक्षा यंदा सीझन कोण जिंकणार, म्हणजेच बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण जिंकणार, ह्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये देखील ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सूरज व्यतिरिक्त अन्य सर्व सदस्य रँकमध्ये वेळेनुसार मागे पुढे होताना दिसत आहेत. सध्या बिग बॉस मराठीच्या शो मधील सदस्यांची रँकिंग काय आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मात्र तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, सर्वाधिक 54% मते मिळवून सूरज आघाडीवर आहे आणि यंदाची ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ सूरज चौहान येऊन ठेपलाय. त्यानंतर टॉप 3 मध्ये 2 नव्या सदस्यांचं नाव दिसतंय. अभिजितला मागे सारून डीपी दादा नंबर 2 वर आणि अंकिता नंबर 3 वर आले आहेत. इवन पंढरीनाथ कांबळे यांना थोडेफार का होईना अभिजित सावंतपेक्षा अधिक वोट्स आहेत, ज्यामुळे ते नंबर 4 वर पोहोचले आहेत. अभिजित आता सरळ 5व्या क्रमांकावर घसरलाय. आता उर्वरित 3 सदस्यांपैकी जान्हवी 6व्या, निक्की 7व्या आणि वर्षाताई 8व्या क्रमांकावर आहेत. मित्रांनो, यंदाच्या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे. अशात जर कोणी घराचा निरोप घेणार असतील तर त्या आहेत वर्षाताई आणि निक्की तांबोळी. पण जर निक्कीला मिळालेल्या वोट्समध्ये थोडी जरी वाढ झाली तर निक्की ऐवजी वर्षाताईंसोबत जान्हवीची घरातून गच्छंती होऊ शकते. तेव्हा भाऊच्या धक्क्यावर फार मोठा ट्विस्ट देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, तुमच्या मते आता घरातून कोण जायला हवं, कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.